बऱ्याच जणांना आपल्या फॅमिलीसाठी एक मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची असते, परंतु कोणत्या कंपनीची घ्यायला पाहिजे, किती लाखापर्यंत घ्यायला पाहिजे आणि आपण जी मेडिक्लेम पॉलिसी घेणार आहे त्याच्यात आपल्याला काय काय लाभ मिळणार आहे, काय काय मिळणार आहे आणि काय काय मिळणार नाही याची बारकाईने माहिती पाहिजे. आणि ज्या कंपनीची आपण मेडिक्लेम पॉलिसी घेणार आहे तिची मार्केटमध्ये तिचा क्लेम रेशो किती याची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला कव्हर करण्यासाठी एक अशी मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये तुम्हाला मिळतो रिइन्स्टेटमेंट बेनिफिट. आता हा रिइन्स्टेटमेंट बेनिफिट काय प्रकार आहे ते असं आहे. असं समजा की तुमची पॉलिसी 10 लाख रुपयाची, तुमचा मेडिक्लेम 10 लाख रुपयाचा आहे. 10 लाख रुपये एका वर्षासाठी तुम्हाला कंपनी देणार जर हॉस्पिटलायझेशन झालं तर. आता समजा 10 लाख रुपयाचं लिमिट आहे तर समजा 2 लाख रुपयाचा क्लेम आला तर तुमच्या 10 लाख रुपयातून 2 लाख रुपये संपले, शिल्लक राहिले 8 लाख रुपये. आता तुमचा डिस्चार्ज झाला, तुमचा क्लेम पास झाला, तुम्ही घरी गेले. हे 15 दिवसानंतर संपलेले जे 2 लाख रुपये राहतात ते पुन्हा रिस्टोर होतात. म्हणजे तुमचं जे लिमिट असतं 10 लाख रुपयाचं ते पुन्हा 10 लाख रुपयाचं होतं. त्यानंतर समजा पुन्हा एखादा 5 लाख रुपयाचा क्लेम आला, म्हणजे पुन्हा 10 लाख रुपये, तुमचे 5 लाख रुपये संपले, तुमचा डिस्चार्ज झाला, तुम्ही घरी गेले. म्हणजे हे जे संपलेले 5 लाख रुपये हे पुन्हा रिस्टोर होणार, म्हणजे तुमचं लिमिट पुन्हा 10 लाख रुपये. म्हणजे याच्यात काय अनलिमिटेड रिइन्स्टेटमेंट बेनिफिट. म्हणजे तुमची जेवढी संपलेली रक्कम राहते ती पुन्हा रिस्टोर होत चालते, संपलेली रक्कम राहते ती पुन्हा रिस्टोर होत चालते. म्हणजे वर्षभरात किती वेळेस तुम्ही जरी क्लेम घेतले तरी संपलेली अमाऊंट ही पुन्हा रिस्टोर होत राहते. एक अशी मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये तुम्हाला हेल्थ चेकअपचे 2 व्हाउचर फ्री मिळतात. एका व्हाउचरची किंमत जवळजवळ 3,500 रुपये, असे 2 व्हाउचर म्हणजे 7,000 रुपयाचे हेल्थ चेकअपचे व्हाउचर तुम्हाला वर्षभरासाठी फ्री मिळतात. वर्षभरात तुम्ही कधी हेल्थ चेकअप करू शकतात. एक अशी मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये मॅटर्निटीचा खर्च मिळतो 1 लाख रुपयापर्यंत, म्हणजे डिलिव्हरीचा खर्च 1 लाख रुपयापर्यंत. एक अशी मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये नो क्लेम बोनस मिळतो 50%. नो क्लेम बोनस म्हणजे काय की असं समजा की तुमची पॉलिसी 10 लाख रुपयाची आहे, म्हणजे तुमचा मेडिक्लेम 10 लाख रुपयाचा आहे. वर्षभरात तुम्ही कोणीच आजारी नाही पडलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच नाही झालं, वर्षभरात एकही क्लेम नाही झाला. ज्यावेळेस दुसऱ्या वर्षी तुम्ही रिन्यू करणार आहे त्यावेळेस तुमचं 10 लाखाचं लिमिट हे 50%ने वाढतं, म्हणजे पुढच्या वर्षी तुमची पॉलिसी होते 15 लाख रुपयाची. एक अशी मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची झोन कॅपिंग नाही. आता झोन कॅपिंग काय प्रकार आहे, असं समजा की आपण आता नाशिकमध्ये राहतात, नाशिक हे बी झोनमध्ये, मुंबई, पुणे, नागपूर ह्याच्या मेट्रो सिटी आहे ह्या ए झोनमध्ये येतं. इथला प्रीमियम जास्त असतो आणि तिथला हॉस्पिटलचा खर्च सुद्धा जास्त असतो. म्हणजे तुम्ही आज पॉलिसी नाशिकमध्ये घेतली, बी झोनमध्ये घेतली आणि उद्या जर उपचार मुंबईमध्ये घ्यायला गेले, तिथला जो एक्स्ट्रा जो 20 ते 25% जो एक्स्ट्रा चार्जेस असतो तो तुम्हाला पेड करायची गरज नाही. म्हणजे कोणत्याही झोनमध्ये तुम्ही उपचार घेतले तर तुम्हाला झोन कॅपिंग लागत नाही. एक अशी मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा खर्च सुद्धा मिळतो. प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय की ॲडमिट होण्याच्या अगोदरचा जो काही 30 दिवसाचा खर्च असतो अगोदरचा तोही मिळतो आणि डिस्चार्ज झाल्यानंतरचा जो काही खर्च आलेला असेल तो सुद्धा मिळतो. एक अशी मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नॉन मेडिकल एक्सपेन्सेस लागत नाही. एक अशी मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये ऑर्गन डोनर एक्सपेन्सेस सुद्धा कव्हर होतात, अर्थात किडनी ट्रान्सफरचा जो खर्च असतो तो सुद्धा यामध्ये मिळतो. एक अशी मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये रोड ॲम्ब्युलन्सचा खर्च सुद्धा मिळतो, म्हणजे कार्डियक ॲम्ब्युलन्स जे असते ना तिचा खर्च खूप असतो, हा खर्च सुद्धा आपल्याला ह्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुमचं पेशंट तुम्हाला ह्या हॉस्पिटलमधून दुसरीकडे शिफ्ट करायचं आहे आणि तुमचं पेशंट सिरियस आहे आणि तुम्हाला कार्डियक ॲम्ब्युलन्सची गरज आहे, तर ही जी कार्डियक ॲम्ब्युलन्सचा जो खर्च असतो तो खूप परवडण्यासारखा नसतो, याचे चार्जेस जास्त असतात. तर हे जे चार्जेस आहे ॲम्ब्युलन्सचे ते सुद्धा ह्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कव्हर होतात. एक अशी मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये एक्सटर्नल मेडिकल एड चार्जेस सुद्धा मिळतात. म्हणजे काय की उद्या जर समजा तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडरची गरज पडली, व्हीलचेअरची गरज पडली, वॉकरची गरज पडली, कानाचं मशीन बसवायची गरज पडली, तर याचे जे चार्जेस असतात ते सुद्धा या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं अशी एक मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये तुम्हाला मिळतोय ओपीडी कव्हर. ओपीडी कव्हर म्हणजे काय की आता तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घेतली, तुमची मेडिक्लेम पॉलिसी कुठे चालते, जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तर, बरोबर. प्रत्येक वेळेस तुम्ही ॲडमिट होता का, नाही, पण बऱ्याच वेळा तुमचं फॅमिली डॉक्टरकडे जाणं होतं, बऱ्याच वेळा कधी एक्सरे काढायची गरज पडते, कधी लॅब टेस्ट करायची गरज पडते, कधी MRI करायची गरज पडते, तर याचे पैसे तुमच्या खिशातून जातात. तर अशी एक मेडिक्लेम पॉलिसी ज्यामध्ये तुमचं डॉक्टरांचं कन्सल्टिंग चार्जेस मिळतं, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी अर्थात लॅबचे काही बिलं असेल तर तेही मिळतात, एक्सरे केला एक्सरेचे पैसे मिळतात, सोनोग्राफी केली सोनोग्राफीचे पैसे मिळतात, MRI केला MRIचे पैसे मिळतात. आणि हे किती, तुम्ही जेवढा प्रीमियम भरतात, तुम्ही जेवढा मेडिक्लेमचा हप्ता भरतात त्याच्या डबल
म्हणजे तुम्ही 30,000 रुपयाची मेडिक्लेम पॉलिसी घेतली तर 60,000 रुपयापर्यंत तुम्हाला कन्सल्टिंग, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजीची बिलं ही या मेडिक्लेम पॉलिसीमधून मिळते. तर आहे का नाही हा वेगळा प्लॅन? जर तुम्हाला मेडिक्लेमचा प्लॅन घ्यायचा असेल तर यावर अधिक चर्चा करण्यासाठी, अधिक माहितीसाठी संपर्क करा. माझं नाव गोरक्षनाथ कासार. माझा मोबाईल नंबर आहे 8087 313 912. माझा ईमेल ID आहे gsk313912@gmail.com. थँक्यू.